रामकृष्ण हरी. आज आषाढी महाएकादशी त्यानिमित्तान संपूर्ण विठ्ठल भक्तांक मंगलमय यशो शुभेच्छा. क्षेत्र विठ्ठलवाडी अंताबाद म्हापसा या ठिकाणी असलेल्या शतकोत्सव साजरा करत असलेल्या आपले विठ्ठल रुक्मिणी देवस्थान गेल्या वर्षापासून वारी माझ्या पांडुरंगाची व उपक्रम आषाढी एकादशीचा चालू केलेला असा आणि आज सकाळी विधियुक्त अशी रथाची पूजा झाली आणि आमचे ज्येष्ठ पुरोहित राजू केळकर याने श्रीफळ वाढवून या वारीचा प्रारंभ केला. आम्ही आज पळयतात की सगळे लोक आज विठ्ठलमय झालेले असा, विठ्ठल भक्ती सगळे स्मरण जमलेले असा, स्मरून गेलेले असा आणि 28 योगे श्री विठ्ठल रखुमाई आज भक्तांच्या भेटी खातीर आसुल्लो असता आणि आज आषाढी एकादशी असो एक क्षण असा की आम्ही सगळे भक्त अत्यंत मंगलमय, आनंदीमय, चैतन्यमय रूपान आम्ही पांडुरंगाच्या भेटी खातीर वयतात आणि आजचो हो दीस जो आषाढी एकादशी असा त्या दिसा सगळे विठ्ठल माऊली आज या वारीन सहभागी झालेले असा. आम्ही आज पळयतात की गोंयांतले कितक्योश्योच वारी पंढरपूर गेलेले असा, 350-400 किलोमिटराचो अंतर पार करून आणि आज ज्यांका शक्य ना असे सगळे जण या वारी माझ्या पांडुरंगाच्या या वारीन शतपावला चलोवच्यात सहभागी झालेले असा. हो एक आनंदाचो मंगलमय असो क्षण असा आणि या क्षणान आम्ही पळयतात की लहान भुरग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत तो पुरुष असतलो, महिला असतली, युवक असतले, युवती असतली, हे सगळं जो लोक असा विठ्ठल माऊली भक्त असा ते आज वारीन आमकां सहभागी झालेले दिसता आणि ही वारी मंगलमय अशी असा. सगळे सहभागी झाल्याबद्दल सगळ्या वारकऱ्यांचे मी हांव आभार मानता आणि अशाच प्रकारचो आमकां सातत्यान तेंच्यांनी सहकार्य करचे जेणे करून हो उत्सव मोठ्या अनेक उत्सवान साजरो करूंक वतलो. आता विठ्ठल मंदिरान लघुरुद्र महाअभिषेक जातलो, त्यानंतर 9 ते 1 पर्यंत सुवासिनी ज्यो आसात तांकां गाभाऱ्यान आमी सोडटा, तांकां स्वहस्ते तेंच्या कडसून अभिषेक जातलो. तशेंच सांजे 3:30 सुमार विष्णू सहस्त्रनाम जातलो आणि भजनी सप्ताह जातलो आणि ह्या उत्सवाची सांगता जातली. सगळ्यांक उलट शेखर रामकृष्ण.